श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री स्वामी समर्थ. भक्तो नमस्कार. भक्त आपल्या माहितीसाठी मी आपणास सांगू इच्छितोय की मांजर, कावळा आणि कुत्रा हे तिन्ही असे पशुपक्षी आहेत ज्यांना स्वयं देवता, दैत्य, दानव, भूत आणि आत्मा दिसून येतात आणि हे तिघे अगदी स्पष्ट रूपाने त्यांना पाहू शकता. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की जर तुमच्या घराच्या आतमध्ये एखादी बाहेरील मांजर वारंवार येत असेल, वारंवार एखादी मांजर तुमच्या घरामध्ये आपले अस्तित्व दाखवत असेल, तुम्हाला दिसून येत असेल, तर ते काय संकेत दर्शवित आहे, तुमच्या जीवनामध्ये काय घडून येणारे आहे. सर्वात प्रथम मांजरीविषयी मी आपणास शास्त्रीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण माहिती सांगू इच्छितो. लक्ष देऊन ऐका, माहिती फारच सुंदर आहे बघतो. तर पहा बघतो, मांजर त्रिगुण श्रापाचा संकेत आहे. त्यामुळे मांजराचे घरात येणे शेवटी ते कोणत्या रूपामध्ये दिसणे शुभ असते आणि कोणत्या रूपामध्ये दिसणे अशुभ श्रापाचा संकेत असतो. बघतो, धर्मशास्त्रांच्या मान्यतेच्या अनुसार जर आपण पाण्यात जाऊ तर ही मांजर श्री महालक्ष्मीची बहीण अलक्ष्मीचे वाहन आहे. अलक्ष्मी म्हणजेच दारिद्र्याची देवी मानली जाणारी अलक्ष्मी, आणि या अलक्ष्मीला राहू ग्रहाच्या अधीन सुद्धा मानले गेलेले आहे. आणि एवढेच नव्हे तर मांजरीला आपल्या पितरांचेही रूप मानले गेलेले आहे. म्हणजेच एकतर अलक्ष्मीचे वाहन सुद्धा आहे, दुसरे म्हणजे राहू केतूच्या अधीन सुद्धा आहे, आणि मांजरीला पितरांचे रूप सुद्धा मानले जाते. तर खास करून जसे की गाय, कुत्रा, कबूतर, कावळा यांचा वर्णन कित्येक साऱ्या धार्मिक कथेमध्ये केला गेलेला आहे. अशातच काही जनावरे, पशुपक्षी तर देवी देवतांचे सवारी आहे. आणि या पशुपक्ष्यांची जोडले असलेल्या शुभ अशुभ संकेतांच्या बाबतीत आपल्या इथे काही धारणा प्रचलित आहे. परंतु तिथेच जेव्हा मांजराविषयी बाब येते तेव्हा नक्कीच काहीतरी शुभ अशुभ सारखे प्रश्न आपल्या मनामध्ये उद्भवू लागतात की एखाद्या बाहेरील मांजराचे वारंवार घरामध्ये येत राहणे, कारण की मांजरी श्री लक्ष्मीची बहीण अलक्ष्मीचे वाहन, आणि असे हे अलक्ष्मीचे वाहन जे की दारिद्र्याची देवी आहे, तर ही जर वारंवार घरात येत राहील तर काय होईल. व्यक्तीच्या जीवनामध्ये त्रिगुण श्राप म्हणजेच अलक्ष्मी, राहू आणि पितरांचा तीव्र कोप म्हणजेच प्रकोपाचा संकेत आहे. अशा प्रकारचे तीन प्रकारचे श्राप मांजर घेऊन फिरत असते आपल्यासोबत. तसेच बघतो, मांजरीला काळ्या शक्तीचे प्रतीकही मानले जाते आणि वास्तुशास्त्रामध्ये मांजरींना नकारात्मक ऊर्जेचा स्रोत सांगण्यात आले आहे. कारण की ज्या ठिकाणी मांजरे असतात त्या ठिकाणी निगेटिव्हिटी जास्त प्रमाणात असते. परंतु बघतो, आता इथे असे नाही की मांजरीशी जोडले असलेले सर्व संकेत हे वाईटच असतील, तर असे अजिबात नाही. काही चांगलेही संकेत असतात, शुभदायी सुद्धा असतात, आणि बऱ्याच वेळी काही शुभ संकेत असेही असतात की जे की आपल्या घरामध्ये सुख समृद्धी, संपन्नतेला घेऊन येतात, सकारात्मक ऊर्जेलाही वाढवतात. तर मांजराचे शुभ अशुभ संकेत काय आहेत या तर मग आपण जाणून घेऊयात. नंबर 1, जर आपण नारद पुराणाच्या अनुसार मानून चालू तर मांजराचे घरामध्ये वारंवार येणे हे चांगले मानले गेलेले नाही. कारण की शास्त्र हे सांगते की मांजरीद्वारे घरामध्ये ठेवलेले दूध पिऊन जाणे किंवा मग त्या दुधाला उष्टावून जाणे हा धनहानीचाच संकेत असते. नंबर 2, जर मांजर तुमच्या घरामध्ये येऊन आपले मलमूत्र त्याग करून जाते तर हे तुमच्या घरावरील काहीतरी अनहोनीची घटनेच्या संभावनेला वाढवते. त्यामुळे बाहेरील मांजराने आपल्या घरात येऊन आपले मलमूत्र त्याग करून जाणे हे आपल्या कुटुंब परिवारासाठी चांगले नाही आहे. नंबर 3, जर तुमच्या घराच्या आतमध्ये बाहेरील एखादी मांजर येऊन रडू लागते तर ही तुमच्यासाठी खूपच वाईट बातमी आहे, खूपच दुःखाची बाब आहे. कारण की तुमच्या कुटुंब परिवारामध्ये काहीतरी हानी, भारी नुकसान होणारे आहे. त्या मांजरीला तुमच्या घराच्या आतमध्ये काही अशा गोष्टी दिसून येत आहे ज्या की तुमच्यासाठी फारच हानिकारक गोष्टी आहे. आणि जर ती मांजर तुमच्या घराच्या आतमध्ये कुठल्या तरी मांसाचा तुकडा सोडून जाते किंवा मग कोणतीही मेलेली वस्तू बाहेरून आणून तुमच्या घरामध्ये सोडून जाते, तेव्हा तुम्ही समजून हे जा की ती दुसऱ्याच्या घराचे दुःख व दुखणे तुमच्या घरामध्ये सोडून गेलेली आहे. त्यामुळे बघतो, ही एक गोष्ट कायम तुम्ही ध्यानात ठेवा. नंबर 4, बघतो, आता जर तुम्ही कुठे जात असाल आणि अशा वेळी मांजर तुमच्या आडवी जाते तर आपल्यापैकी बरीचशी लोक यास अशुभ मानतात. परंतु काय तुम्ही हे जाणता का की मांजर जर उजवीकडून डावीकडे तुमच्या रस्त्याच्या आडवी जाते तर हे अशुभ असते, आणि जर मांजर तुम्हाला फक्त रस्त्यामध्ये दिसून येते आणि ती कोणत्या अन्य दिशेने रस्त्यातून आडवी जाते किंवा मग तुमच्या पाठमोरी निघून जाते तर हे अशुभ असत नाही. नंबर 5, आता काळ्या रंगाच्या मांजरीविषयी पाहण्याचं होतं. पहा बघतो, शास्त्रांच्या अनुसार काळ्या मांजरीला खूपच अशुभ मानले गेलेले आहे. बोलले जाते की काळी मांजर ही काळ्या वाईट शक्तींची प्रतीक आहे, आणि काळी मांजर जर रस्त्यात आडवी जाते तर अपशकुन असतो. काळी मांजर तुमच्यावर टक्कर मारते किंवा हल्ला करते तर हे व्यक्तीच्या जीवनामध्ये येणाऱ्या संकटाचे प्रतीक दर्शवते. आणि घरामध्ये काळ्या मांजरीचे वारंवार येणे हा त्या घरात भूतप्रेत शक्तींचा वास असल्याचाही संकेत मानला जातो. म्हणजे
कुठल्याही स्वरूपामध्ये ही काळी मांजरे अशुभ आहे. नंबर 6, जर तुमच्या स्वप्नामध्ये मांजर वारंवार दिसून येत असेल तर हा चांगला संकेत मानला जात नाही. कारण की असे मानले जाते की याने तुमच्या जवळील भविष्यात तुम्हाला काहीतरी खूप मोठे नुकसान झेलावे लागू शकते. तुम्हाला धनहानी होऊ शकते, तुमचे खर्च वाढू शकतात, तुमच्या कुटुंब परिवारामध्ये कुणाची तरी तब्येत बिघडू शकते. त्यामुळे जर तुम्ही स्वप्नामध्ये काळ्या मांजरीला पाहता तर याने तुम्हाला धनहानी होते. आणि तिथेच जर तुम्ही स्वप्नामध्ये सफेद मांजर पाहता तर याचा अर्थ असा आहे की आता वाईट वेळ समाप्त होणारी आहे. जर तुमच्यावर हल्ला करताना दिसते तर मग काहीतरी नुकसानीची गडबड आहे. अन्यथा बाकी कोणत्याही स्वरूपात तेवढेसे तुम्हाला काहीच नुकसान नाही. नंबर 7, फक्त बोलले जाते की बाहेरील मांजर जर घरात येईल तर काही ना काहीतरी अशुभ जरूर होईल. कारण की या गोष्टीला नकारात्मक ऊर्जेशी जोडून पाहिले जाते. मांजरीचे घरात येण्याने घरातील सकारात्मक ऊर्जेचा नाश होतो. कारण की वाईट तंत्रमंत्र साधना करणारे लोक मांजरीला काळ्या विद्येच्या स्वरूपात मानतात आणि तिच्याद्वारे त्या वाईट शक्तीला तुमच्या घरात सोडतात, तुमच्या घरात नकारात्मक शक्तींना प्रवेश करून देतात. त्यामुळे बाहेरील अनोळखी मांजरांना तुमच्या घरात प्रवेश करण्यापासून त्यांना तुम्ही रोखावे. आणि जर वारंवार मांजर येत असेल तर घरात शंख वाजवावा, शंखध्वनी जरूर करावा. याने तिच्यासोबत वावरत असलेली नकारात्मक शक्ती तुमच्या घराला सोडून बाहेर निघून जाते. नंबर 8, बघतो नारद पुराणामध्ये असे सांगण्यात आलेले आहे की मांजरीच्या पायांच्या मातीची धूळ ज्या पण स्थानी लागते तेथील सकारात्मक ऊर्जेची हानी होत जाते. नंबर 9, जर बाहेरील मांजर तुमच्या घरातून काही सामान चोरी करून बाहेर घेऊन जाते, मग भले काही असो, असे कोणत्याही सामानाची चोरी करून बाहेर घेऊन जाते, तर आता तुम्ही हे समजून जा की तुमचे जीवन सुखी आणि आनंदाने चालणारे आहे. कारण का तर ती मांजर तुमच्या घराच्या दुःख व तुमच्या दुखण्याला आपल्यासोबत घेऊन जाते. मी तुम्हाला आधी सांगितले होते की तिला भूत प्रेत पिशाच्च दिसून येतात. नंबर 10, जर मांजर कोणत्याही अन्य सणांच्या दिवशी जसे की रक्षाबंधन, दिवाळी, श्री लक्ष्मी देवी पूजन, होळी, शिमगा, दसरा अशा लाभकारी सणांच्या दिवशी सकाळ सकाळीच तुम्हाला मांजर दिसून येते, तर तुम्ही हे समजून जा की आता तुमचे नशीब चमकून निघालेले आहे. तुमचे नशीब आता उजळणारे आहे, दुर्भाग्य भामक्यात बदलून जाणार आहे. तुमच्या घरी देवी श्री लक्ष्मीचे स्वयं आगमन होईल आणि यापुढे कधीही तुमच्या घरामध्ये क्लेशकलह होणार नाही. नंबर 11, मानले जाते की जर तुम्ही सफेद मांजर पाळता तर याने तुमची आर्थिक स्थिती चांगली बनते. त्यामुळे फेंगशुईवर विश्वास ठेवणारे लोक आपल्या घरामध्ये सफेद मांजर जरूर पाळतात. साधारणपणे जर तुमच्या घरामध्ये एकदम अचानकपणे सफेद मांजर प्रवेश करते तर हा चांगला संकेत मानला जातो. कारण की हे पांढरे मांजर आपल्यासोबत शुभ समाचार घेऊन येते. सफेद मांजराच्या आगमनाने घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा समाप्त होतात. नंबर 12, सकाळ सकाळी जर कुणा विद्यार्थ्याला मांजर दिसून येते तर त्या विद्यार्थ्याला अभ्यासात, कोणत्या स्पर्धा परीक्षांत, प्रतियोगितांमध्ये हमखास यश मिळण्याचे शुभ संकेत मानले जातात. नंबर 13, जर तुमच्या घरामध्ये मांजर आपल्या पिल्लांना जन्म देते तर याचा अर्थ आहे की फारच लवकर तुमच्या घरामध्ये काहीतरी मंगलदायी शुभकार्य घडून येणारी आहे किंवा मग काहीतरी शुभ बातमी जरूर मिळेल. तर बघतो काही अशा प्रकारचे शुभ अशुभ संकेत मांजरीच्या माध्यमातून आपल्याला मिळतात, जे की आपल्या जीवनात पुढे घडून येणाऱ्या घटनांना दर्शवतात. आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. खूप खूप धन्यवाद.